नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे। या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असतानाच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी त्यास विरोध केला आहे। शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी केली आहे। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच चाकणकर यांच्यासह आनंद परांजपे, सिद्धार्थ कांबळे यांची शिफारस झाल्याची चर्चा आहे। या संबंधीचे वृत्त आल्यानंतर रुपाली पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत चाकणकर यांच्या नावाला जाहीर विरोध केला। चाकणकर यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष, राज्य महिला आयोगाचे प्रदेशपद अशी पदे आहेत, त्यामुळे एकाच व्यक्तीला किती पदे देणार असा प्रश्न उपस्थित करत अन्य महिलांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत पाटील विरुद्ध चाकणकर असा थेट संघर्ष सुरू झाला। तर दुसरीकडे शहराध्यक्ष दीपक मानकर हेही विधान परिषदेसाठी इच्छुक आहे। त्यांनीही या पदासाठी पक्षाकडे बॉलिंग केले आहे। शहरातील मतदारसंघासह महापालिकेतील माजी पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे स्थानिक नेते यांनी मानकर यांना परिषदेवर संधी द्यावी अशी लेखी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे। त्यामुळे विधान परिषदेवरून पुण्यातील नेत्यांमध्ये तिरंगी संघर्ष झाल्याचे चित्र आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पक्षात उघड संघर्ष सुरू झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावर खुलासा केला आहे। राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय झालेला नाही। इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दिलेला आहे। पक्षाच्या संसदीय बैठकीत याच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।